सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे थेट रत्नागिरीमधून आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो चाललो मी आता देवरुखला, एक छोटंसं काम आहे त्यासाठी चाललो आहे। माझ्यावर माझा मित्र आहे प्रांजन नायक, कारण प्रांजन खूप आजारी आहे, त्यामुळं एक माझ्या दुसऱ्या मित्राला घेऊन जातो। तो पण आपला भाव आहे, जिगरी आहे, एकदम कट्टर आहे, तर त्याला घेऊन जातो डायरेक्ट आता। तर मित्रांनो आलो खाली आता, आणि आपली जान खूप दिवसांनी काढतोय बाहेर, जास्त जात नाही कुठे, त्यामुळे खूप दिवसांनी काढतोय, तरी पण अजून चकाचक आहे। कशी वाटते अरे मेरी सोनी। तर मित्रांनो फटाफट जाऊया आता त्याच्याकडे, डायरेक्ट त्याच्याकडे जातो आणि त्याच्या इथंच भेटतो त्याला, मला दाखवतो, ओळख करून देतो तुमची। चला 5 minutes later. फायनली गाईज आलो मी त्याच्या इथे आता, आणि तयार होतोय, लई टाईम लावतो, काय बोलू त्याला आता, ते मित्र आहे, काय बोलू शकत नाही, सहन करायला पाहिजे, ते मित्र आहेत तर आपल्याकडं। सो फायनली गाईज इथून आता मी निघालेला आहे, आपला भाया आला इथं, आपला जिगरी आहे भाई, काय पण असू दे। तर आता डायरेक्ट जातो आम्ही तिकडे, आणि डायरेक्ट तिकडचं बघूया। तर चला डायरेक्ट देवरुखला। तर मित्रांनो इथं आलो आणि आता ट्रॉफिक बघा किती लागलं आहे, अर्धा तास झाला या ट्रकाच्या मागूनच जातो, काय एवढं ट्रॉफिक नाही झालं ते काय समजत नाही। तर आपल्याला ट्रॉफिकमध्येच गाडी चालवायला आवडते, पण साईडून जातोय ताई दीदी। अरे भाई आता काय बोलू, माझं पण नाव सूरज आहे, त्याचं पण नाव सूरज आहे, त्याचा पण मोबाईल सेम माझ्यासारखा आहे, माझा पण मोबाईल त्याच्यासारखाच आहे, म्हणजे सर्व आमचं सर्व समान समान आहे, एकसारखंच आहे। गॉगल पण सेम सेम घातलेले आहे आम्ही, त्यामुळे काय कशा पण असतो ते भाव आहे आपला शेवटीला। हो तेरी काय म्हणजे विषय असा होतो की न कळत गोष्टी ज्या घेतो, जेव्हा आम्ही एकत्र भेटतो तेव्हा त्या सगळ्या सेम सेम होतात, असं नंतर आम्ही असं बोलतो की यार आपण सगळं सेमच घेतोय, तर आपण एकत्र नसून पण आपण गोष्टी सगळ्या सेम सेम घेतलेल्या आहेत। मित्रांनो ट्रॅफिकचं असल्यामुळे बघा असं जायला लागतंय। मित्रांनो आता रस्ता असा झाला नाही की असं वाटतं की हा रस्ता आहे की ऑफरोड आहे, सेम असं वाटतंय। काय बघा आता धुळा इतका झालाय, आणि मी पांढरं टी शर्ट घातलेलं आहे, शर्ट घातलंय, म्हणजे घरात जातपर्यंत ते लाल होणार आहे, आणि आई मला लाल करणार आहे मला पण। काही म्हणतील काय खाणीवर कामाला गेला होतास की कुठे गेला होतास, हो का की ते खड्डे वगैरे, ओ माय गॉड, कारण रस्त्याचं काम अजून पूर्ण झालं नाही, आणि धुळा इतका आहे की काय विचारू नका। ते काम चालू आहे अजून, काम पूर्ण नाही झालंय, अर्धा झालाय रस्ता, झालाय तो पण ठीक आहे, पुढे पुढे चांगला होईल रस्ता। मित्रांनो आई शपथ आता ठोकली असते गाडी, पण ठोकणार नाही आपण, कारण कला आहे आपली वेगळी। बहुत तेज हो रहा है मित्रांनो, हा रस्ता संपू दे आणि चांगला रस्ता लागू दे, तोपर्यंत स्टॉप करतोय, कारण या खडखड्यातनं जमत पण नाही चालवायला ॲक्च्युली गाडी, त्यामुळे माझा आवाज पण येणार नाही व्यवस्थित, आणि अशा गाड्या पण व्यवस्थित जात नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट चांगला रस्ता होते तिथं, तिकडनं चांगलं चालू करू आपण। फायनली गाईज आम्ही आलेला आता हातकंबेजवळ, आणि धुळा इतका होता की काय विचारू नका। पहिले पेट्रोल टाकूया, पहिले पेट्रोल भरायला पाहिजे, कारण काही म्हणा मित्रांनो, जेव्हा मी गाडी माझ्या जानला बाहेर घेऊन येतो फिरण्यासाठी, तर माझ्या अगोदर तिला भूक लागते, म्हणजे तिच्या टाकीत काहीतरी टाकलं पाहिजे, पहिलं तिचं पोट भरलं त्यानंतर मग आम्ही आमचं पोट भरतो, म्हणजे आमचं नाही भरलं तरी चालेल, पण तिचं पोट भरणं खूप गरजेचं आहे, नाही तर आम्ही पण उपाशी मरून ती पण, त्यामुळे पहिलं आता तिला पेट्रोल टाकतो, आणि नंतर मग जाऊया डायरेक्ट। फायनली गाईज पेट्रोल पंपात आलो आहे, पहिलं आता पेट्रोल टाकूया इथे, 310 320 कर सर।
फायनली गाईज पेट्रोल टाकून झालेलं आहे. आता जातो डायरेक्ट. त्याचे कामं इतकी झालं काय विचार नका. म्हणजे आज आम्ही पूर्ण धूळ खाऊनच जाणार, पोट भरणार आहे आमचं. खरंच सांगतो. काय बोलू शकत नाही, कारण धुळा जितका जातोय तोंडामध्ये तर काय. आणि आम्ही बोलतोय धुळ्यातनंच फक्त मित्रांनो तुमच्यासाठी एवढं मी कष्ट करतोय, एवढे धूळबीळ खातोय. फक्त तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. मित्रांनो कमेंट करा तुम्ही, कारण तुमच्या कमेंटमुळे मी इन्स्पायर होत राहीन. त्यासाठी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवेल, नवीन रत्नागिरीतली ठिकाणं तुमच्यापर्यंत पोचवेल आपल्या ब्लॉगिंगच्या मार्फत. तर मित्रांनो आलो आहे आता निवळीमध्ये आणि रस्ता पण निवळीचा तयारच होतोय नवीन. सगळीकडे धूळ आहे, काय बोलू नका की काय. हा डंपरच्या मागणं आता जायचं आहे बघा. आणि याचा धुरळा आपल्याला खायचा आहे, त्याच्या मागून पण जायचं आहे आणि उडणारा त्याच्या मागचा धुरळा पण आम्हालाच खायचा आहे. कतई सर. जर तुम्ही कुठं असं बाहेर जात असाल नाही, जर तुमच्या पुढे असे मोठे ट्रक वगैरे का असतील त्यांच्या मागूनच जावा. जास्त त्यांच्या जवळून जाऊ नका, लांबून जावा. कारण विषय असा असतो की मध्ये खड्ड्यामध्ये जर खड्डा असेल आणि जो जर त्याच्या मागणं एकदम जात असाल तर तुम्ही खड्ड्यात जाल. पहिली गोष्ट तुमची गाडी खड्ड्यात जाईल, त्यामुळे तुमची गाडी आपटेल आणि काही होऊ शकतं. खडी आणि त्यांच्या पुढ्यात पण राहायचं नाही, कारण त्यांना समजत नाही की माझ्या पुढे कोणतरी आहे. कारण उंच असतं ना, त्यामुळे त्यांच्या 2 फीट लांबच राहायचं. इथं आम्ही थांबलेलो होतो आणि माझा भाऊ आता गाडी चालवणार आहे. भाई ऐकर. हेलो गाइस. तर आता गाडी चालव आणि मित्रांनो आम्ही थांबलेलं आणि जरा चेहऱ्यावर रुमाल फिरवली ना तर घाण बघा किती झाला. बघा आतनं बघा किती पांढरा आहे आणि हा घाण बघा किती झाला. इतका घाण झाला आहे ना, म्हणजे धुळा किती आम्ही खाल्लेला असेल आणि आमच्या पोटात किती गेला असेल काय सांगू शकत नाही. धुळा खाऊनच पोट भरलं. आणि माझं शर्ट बघा, हे शर्ट बघ हे भाई, वाट लागली. खरंच मित्रांनो डेंजर सीन हा. 5 minutes later. फायनली गाईज आलो आहे आम्ही आता अशा कुठल्या तरी ठिकाणी. इथं रस्ता बघा कसला खतरनाक आहे, एकदम स्मूथ रस्ता आहे, फक्त वळणं जास्त आहेत. रस्ता एकदम स्मूथ आहे, म्हणजे खूप भारी वाटतं. म्हणजे जास्त आपटत नाही गाडी, व्यवस्थित चालते. एकदम स्मूथ रस्ता आहे बघा, लय भारी वाटतं. खतरनाक वाटतं मित्रांनो. हे बघा काय, रस्त्याला जास्त कोण नाही पण रस्ता एकदम शांत वाटतोय, मस्त वाटतोय. आणि टर्न पण इतके भारी आहेत ना की गाडी स्टॉपच करायला लागते पूर्ण. हे बघा आज किती दिवसाने बाहेर पडलोय घरातून, म्हणजे 4-5 दिवसानंतर मी घराच्या बाहेर पडलोय आज आणि एवढं लांब आलोय. मित्रांनो गाडी घेऊन फिरायला जायचं एक नशा आहे आणि आम्हाला बाकीच्या लोकांसारखी सवय नाही दुसरी नशा करायला. आम्ही आमच्या गाडीवरच फिरायची नशा करतो, ही आमची नशा आहे. इथं क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत आणि असं आता बघायला की मला पण क्रिकेट खेळूसं वाटतंय. बघा बरं आम्ही गेलो तर खेळायला, बरं हरलेलं आहे पहिला दुसरा राऊंड. मित्र मजेसाठी खेळायला जायचं. तर गाईज एवढं काम करून आता मी मिसळ खायला आलेला आहे. बघा मिसळ खातोय आता. तर मित्रांनो देवरूखमध्ये येऊन आता आम्ही मिसळ खातोय. तर मिसळ खायला बसलेलं आहे आता. मिसळ खाव्या, बटाट खातो बघा आता. तर बटाट खाव्या आणि परत घरी जाऊया आपण. इथे येऊन झाला 1-1.5 तास झाला येऊन. मस्त मिसळ खातोय आता, मग डायरेक्ट घरी जाणार. 2000 years later. तिथून आम्ही आता निघालेला आहे आणि मी गाडी चालवतो आता. आपला बाई नाही चालवते, सूर्या बाई नाही गाडी चालवते. बघा इथं नाव बघा कसलं आहे आपलं देवरूख, सुंदर देवरूख. खूप भारी वाटतं, खतरनाक वाटतं. बघा मस्त वाटतं ना भाई, लय भारी. जसं आपल्याकडे रत्नागिरी आहे, आपली रत्नागिरी, तसं इथे आपलं देवरूख, सुंदर देवरूख.
मस्त वाटतं, छान वाटतं एकदम. सो मित्रांनो आता निघूया इथून डायरेक्ट. आता जाऊया, हळूहळू जाऊया, फास्ट नाही जायचं कारण ऊन पण खूप वाढलं आहे. त्यामुळे आता हळूहळू जाऊया. आता काम झालं आहे आमचं, आता आम्ही इथून निघू थोड्या वेळातच, आहे ना भाई. चला फायनली काय झालं आहे आता घरी. आता घरी जातो, खूप ऊन लागत होतं, अजून जेवलो पण आहे. तर आता घरी जातो, जेवतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.